मुंबईत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांकडून कॅन्डल मार्च। ऐरोली येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नवी मुंबई हादरली। शाळेत मुख्याध्यापिकेकडून झालेल्या अपमानामुळे 16 वर्षीय विद्यार्थिनी अनुष्का केवळे हिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर अनुष्काच्या कुटुंबियांनी रबाळे येथे कॅन्डल मार्च काढून निषेध नोंदवत आरोपी शिक्षिकेला अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। तुम्ही कॅन्डल मार्च काढलेला आहे, काय तुमची मागणी आहे? मागणी पोलीस प्रशासनाला होती। पोलीस प्रशासनाने मागणी आमची मान्य केली। अॅट्रॉसिटीचे गुन्हे वगैरे नोंद केलेले आहेत, तपास चालू आहे, आरोपीला पकडलेलं पण आहे। सगळं प्रशासन सांगेल त्या हिशोबाने त्यांनी काम केलेलं आहे। आम्ही फक्त आता शाळेमध्ये जाऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च काढली। अनिकेत मात्र तुम्हाला वारंवार पाठिंबा देत आहे, खासदार देखील आपल्याला भेटायला आले। सर्व पक्षातले लोक आले, सर्व पक्षांनी माझ्या बाजूने पाठिंबा दिला आहे। प्रशासनाला सांगेल तसे प्रशासनाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे। काय वाटतं, न्याय मिळेल मग आपल्याला? हो, भेटणार आहे। प्रशासन न्याय देणार आहे, आम्हाला सांगितलं आहे तुम्हाला न्याय भेटेल। शिक्षिका हा, फरार आहे। सध्या भेटलेले आहे, पण ते आणखी आता तब्येत डाऊन असल्यामुळे ते सध्या दवाखान्यात ऍडमिट आहेत। SP साहेब आलेले, SP साहेब स्वतः जाणार आहेत। ते सर मला शाळेमध्ये ते असा प्रकार घडला की कॉपी भेटली म्हणून मुलीला टॉर्चर केलं गेलं। म्हणजे घरी आली तिला काही नाही। ऍक्च्युली पहिल्या स्टार्टिंगला शाळेनं बघितल्या मुलाच्या पॅरेंटला फोन करायला पाहिजे, कोणी फोन वगैरे काही केला नाही। मुलीला परत शाळेत जेवढा टॉर्चर केलं साहेब नाही, एकदम फ्रँकली माझं स्वप्न होतं की मी अकॅडमी जॉईन करेन आणि पोलीस भरतीमध्ये जाईन। ऍक्च्युली तिने साहेब शुक्रवारी बर्थडे झाला, शुक्रवारी नंतरच बर्थडेला सामान आणायला गेलं तर पहिल्या अकॅडमीसाठी तिने बूट आणलं होतं। बूट सुद्धा आणखी नवीन घरातच आहे।